त्यांच्या उपस्थितीत आपलं उपोषण सोडलेलं आहे। पेपरफुटी विरोधात कठोर कायदा आणण्याच्या मोदींच्या भूमिकेनंतर तब्बल 26 दिवसांनी त्यांनी उपोषण मागे घेतले। जेपी नड्डांनी सरकारने उचललेल्या पावलांचा प्रस्ताव वांगचूक यांच्या समोर वाचूनच दाखवलेला आहे। जंतर मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर सरकार कोणतीही केस न करण्याबाबत सकारात्मक असल्याचं जेपी नड्डा यांनी म्हटलंय। नेमकं काय म्हणाले जेपी नड्डा पाहूया। 22 जुलैच्या मोर्चा शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर केस न करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक। पेपरफुटी आणि शैक्षणिक सुधारणांसाठी सरकार सकारात्मक आहे असं देखील नड्डा यांनी म्हटलंय। नीट पेपरफुटीमधील आत्महत्या पीडित कुटुंबियांना आर्थिक मदतीबाबत सरकार सकारात्मक असल्याचं जेपी नड्डा म्हणाले। तर सरकारने योग्य पावलं उचलली यासाठी सरकारचे धन्यवाद असं सोनम वांगचूक यांनी यानंतर म्हटलं। शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे, त्यांनी शांततेत आंदोलन सुरू ठेवावं असंही सोनम वांगचूक म्हणाले। शांततापूर्ण आंदोलनाचा कुणाला गैरफायदा उचलू द्यायचा नाहीये असं देखील वांगचूक यांनी म्हटलंय।